श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झ वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र, अर्थात 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आता पावसाळा सुरुवात झालेला आहे आणि अनेक ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांचा मित्र म्हणून जो ओळखला जातो तो सर्पराज किंवा साप बऱ्याच ठिकाणी आपल्याला निघताना दिसत आहेत. अनेक मंडळी काटे घेऊन त्या सापाच्या मागे धावताना दिसत आहेत. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं साप तोच असतो. जर तो महादेवाच्या पिंडीवर असेल तर लोक त्याला नमस्कार करतात, पण तो इतरत्र ठिकाणी आढळला तर काठी घेऊन त्याच्या पाठीमागं त्याला मारण्यासाठी धावतात. साप तोच असतो, पण ठिकाण मात्र वेगळं असतं. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं जो शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो त्या सापाविषयी अनेक समज आणि गैरसमज समाजामध्ये होताना दिसत आहेत. आणि या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे. आणि आज आपला विषय आहे सर्पविषयक समज आणि गैरसमज. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे सर्पमित्र डॉक्टर वैभव प्रभाकर जाधव यांना. जाधव साहेब, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद साहेब. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं जे आज आपल्याशी संवाद साधणार आहेत ते सर्पमित्र डॉक्टर वैभव प्रभाकर जाधव हे BHMS ही पदवी, वैद्यकीय पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. विशेष म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा हा विद्यार्थी आहे. हा आपल्या सगळ्यांच्यासाठी सार्थ अभिमान आहे. आणि जवळजवळ 2019 पासून ह्याला हा छंद जडलेला आहे. आणि सर्पमित्र म्हणून जवळजवळ 2000 ते 3000हून अधिक साप त्यांनी पकडलेले आहेत आणि त्यांना सुखरूप अगदी जीवदान देऊन त्यांना सोडलेलं आहे. अशा पद्धतीचं सगळ्या लोकांच्यासाठी, समाजासाठी अतिशय छान पद्धतीचं काम करणारे सर्पमित्र डॉक्टर वैभव प्रभाकर जाधव हे आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. आपण त्यांच्याकडून अधिक माहिती याविषयीची जाणून घेऊया. तर वैभवजी, पहिल्यांदा मला आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने विचारायला निश्चित आनंद वाटेल की लहानपणापासूनच सर्व लहान मुलांना असेल किंवा प्रत्येक व्यक्तीला साप म्हटलं की एक अंगावरती काटा येतो, एक फोबिया असतो, एक मनात भीती असते सापाविषयी. नेमकं एक सापाच्या विषयी, हे साप पकडण्याचा विषयीचा छंद तुम्हाला कसा जडला, काय सांगता येईल? सर, आमच्या शाळेमध्ये मी आय थिंक 8वीला असल्याने त्यावेळेस आमच्या शाळेमध्ये एक प्रोग्राम झाला. संगमनेरचे सुप्रसिद्ध सर्पमित्र त्या ठिकाणी आले होते की ज्यावेळेस त्यांनी साप वगैरे दाखवले त्यावेळेपासूनच माझ्या डोक्यात की छंद की मला पण असं काहीतरी करायचं आहे की जेणेकरून मी ज्या शाळेत शिकलोय की मी त्या ठिकाणी प्रोग्राम माझा होईल, ते मला पण शिकायचं आहे म्हटलं. ते शिकण्याकारणाने मी 10वी केली त्या ठिकाणी. नंतर 11वी 12वी नगरलाच केली मी. त्यानंतर काकासाहेब मस्के कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तर रूमवर राहत होतो मी. रूमच्या शेजारीच आमचे गुरुवर्य सर्पमित्र आकाश जाधव तिथेच राहत होते. तर जसा वेळ भेटेल मला तसं मी त्यांच्यासोबत शिकायचो. तर कमीत कमी 1 वर्ष मला त्यांनी एका पण सापाला हात लावू नाही दिला. 1 वर्ष. त्यानंतर मी शिकत त्यांना रिक्वेस्ट करून गेलो. त्यानंतर त्यांनी मग मला पहिल्यांदा हातात म्हणजे इंडियन रॅट स्नेक, धामण, बिनविषारी जाती साप आहे, तो मला त्यांनी त्यावेळेस माझ्या हातात दिला. त्यानंतर मला त्यांनी मग कॉलला सांगत चालले, इथं कॉल आहे आपल्याला, तिथे कॉल आहे, जायचं आहे आपल्याला. तर मी भरपूर वेळा त्यांच्यासोबत कॉलला गेलो. जेणेकरून माझं डिग्री वगैरे कंप्लीट झाल्यानंतर मी इकडे राहुरीकडे राहायला आलो डिग्रसमध्ये. या ठिकाणी म्हटलं मग आपल्याला पण आपल्या विद्यापीठमध्ये पण भरपूर प्रजाती साप आढळतात की जेणेकरून यांना पण कोणी मारलं नाही पाहिजे. कारण की पहिली मेन गोष्ट म्हणजे सापापासून कोणत्याही माणसाला कसला धोका नसतो. मेन गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी साप आढळतो लोक काठी घेऊन मारायला जातात. त्याच दिवशी समजा नागपंचमी असेल त्याला दूध पाजतात. तर मेन पॉईंट सांगायचं म्हणणं गेलं की साप दूध पित नाही. पहिली मेन गोष्ट, साप दूध पित नाही की साप पूर्ण नॉनव्हेज असतात, पूर्ण नॉनव्हेज खातात, ते व्हेजिटेबल त्यांना चालत नाही. साप जर दूध प्याला तर काही काळात त्याचा मृत्यू होतो. तर हे भ्रम आहेत खूप लोकांच्या मनात की साप दूध पितो, साप आणि साप सगळं खातो, पालेभाज्या वगैरे त्यांना काहीच चालत नाही. सापांना दूध म्हणजे त्यांच्यासाठी एक पॉयझनच येते. थोडक्यात म्हणायला गेलं तर आपल्यासाठी जसं पॉयझन असतं तसं त्यांच्यासाठी दूध हे एक पॉयझन आहे. की नागपंचमी पण साजरी करतात की वंशवळणी सांगत आलेलं आहे की नागपंचमी साजरी का करावी, का नाही, पण साप दूध पित नाही. पण आज आपला विषय चालू आहे की सर्पविषयक समज आणि गैरसमज. आणि आपण फुले कृषी वाहिनीवर आपली चर्चा चालू आहे. तुम्हाला अनेक शेतकरी बंधू ऐकत असतील आणि शेतकऱ्यांच्या मध्ये एक समज असतो की धामण ही जनावरांना, गायांना किंवा म्हशींना विळख्या घालते आणि दूध पिते स्तनातून. सर, ते तसं गैरसमज असतात. ते साप दूध, धामण तर दूध पितच नाही शक्यतो. तर ते एढे मारतात. तर का की जेणेकरून ज्यावेळेस ती कातींवर सुटते, प्रत्येक सापाला कातीन येते, एक 6-6, 3-4 महिन्यानंतर कातीन सोडायचा प्रयत्न येतात. त्यावेळेस ती झाडाला म्हणा कसल्या तरी गोल राऊंडला पिळे मारून बसते जेणेकरून ती कातीन सुटते त्याच्यावरची. कारण की सरपटणाऱ्या प्राण्यांना कातीन असते.
3-3 महिन्यात ती कातीन त्यांना सोडावं लागते, नवीन स्किन येते. ज्यावेळेस त्यांना ती कातीन येते ॲक्च्युअली त्यांना दिसत पण नसतं डोळ्यावर, पूर्ण डोळ्यावर त्यांच्या पापडी तयार होती. त्यानंतर मग ते सोडायची त्यांना, तर मग ते कुठंतरी पिळा मारून जाऊन बसतात. आणि ती एक अंधश्रद्धा निर्माण केली की गाईच्याला सडांना पिळा मारतो, दूध पितो तो. ते भ्रम आहेत, खूप जुने लोकांचे भ्रम आहेत ते वंशवळ तसेच वाढत चालणार आहे. त्याचंच काम आम्ही करतोय की ते कमी व्हावं म्हणून. बरं. आणि सापांच्या मध्ये अजून एक साप अंडी घालतात की पिलांना जन्म देतात, हा पण एक समज. काही पिल्लं अशा, काही साप असे त्यातला घोणस जो असा आहे की तो पिल्लांना डायरेक्ट जन्म देतो. त्याची ती अंडी ते पिंडास्त्रामध्येच फुटले जातात, त्यावेळेस ते पिल्लं जन्म होतात. तसं नाग वगैरे, इंडियन रॉक पायथन झाला, अजगर झाला, ते अंडे देतात तर ते सांभाळतात त्यांना अंड्यांना. हां, त्यावेळेस ते पिल्लं जन्म देतात. पिल्लांना पण जन्म दिल्यानंतर पिल्लांना पण समजत नाही कुठं जायचं काय, ते पण तेव्हाच ते निघून जातात त्या ठिकाणी. आज अनेक श्रोते तुम्हाला ऑनलाईनच्या किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील ऐकत असतील. कोणकोणते साप सर्वसाधारणपणे परिसरामध्ये आढळतात? जास्त करून नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे, हे 4 साप मुख्य आपल्या महाराष्ट्रातले विषारी आहेत. त्यातला एक जो आहे किंग कोब्रा, ऑलवेज द बेस्ट, तो आपल्याकडे भेटत नाही. तो विदर्भात जास्त भेटतो, ओडिसा साईड, ज्या ठिकाणी अमेरिका, घने जंगल, त्या ठिकाणी तो जास्त भेटतो. तर तो आपल्याकडे भेटत नाही. ते एक चांगली गोष्ट आहे, कारण की त्या सापामुळं थायलंडला कमीत कमी आत्तापर्यंत दरवर्षी 30 ते 35 हजार लोक मरतात तिकडे दरवर्षी त्या सापामुळे. बांबोस्पिट, वायपर झाले, हे तिकडे भरपूर भेटतात. तसे आपल्याकडे साप एवढे भेटत नाही. आपल्याकडे मुख्य 4 विषारी आहेत, त्यातले 4 पण भेटत नाही कधी कधी, पण बिनविषारी, धामण झाला, अजगर झाला. अजगर पण एक विषारी साप आहे, पण अजगर आणि घोणस याच्यातला खूप डिफरन्स आहे, तो समजता आला पाहिजे. ज्या ठिकाणी काही वेळेस घोणस निघला जातो तर लोक आम्हाला सांगतात की आमच्या घरी अजगर निघला आहे, अजगराचं बारीक पिल्लू निघले. ज्यावेळेस आम्ही तिथं जाऊन बघतो की त्यावेळेस आम्हाला तिथे समजतं, अरे हे तर अजगर तर नाही, हे तर घोणस आहे. मग त्या ठिकाणी आम्ही काउन्सिलिंग करतो. काहींचा मृत्यू पण झालेला आहे अजगर म्हणून पकडण्यात गेल्या. अजगर आणि घोणस 99% सेम दिसतात, फक्त ओळखायचं की अजगराचं त्रिकोणी तोंड असतं थोडं, आणि तसं याचं त्रिशूळ तोंड असतं, आणि गोल्डनचे चेनसारखे घोणसर पॉईंट असतात. आणि कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढणारा एक मित्र सर्प म्हणजे तो घोणस, रसल वायपर बोलतो आपण इंग्लिशमध्ये. त्याच्यामध्ये हिमोटॉक्सिक व्हेनम असतं. सर्वसाधारणपणे समाजामध्ये वावरत असताना अनेक ठिकाणी असे साप निघतात, तर नेमकं हा साप विषारी आहे की बिनविषारी आहे हे ओळखण्यासाठी काय असे सिम्पटम्स आहेत? सिम्पटम्स आहेत. आता नागामध्ये, नाग तर पिक्चरमुळे वगैरे खूप प्रसिद्ध झालेला आहे. नागावरती भरपूर सारे पिक्चर निघलेले, त्यामुळे नाग तर हा साहजिक गोष्ट, कोणी जर बघितलं तर ओळखू शकतात. तसं घोणस झालं, फुरसे झालं, मण्यार झालं, हे शक्यतो ओळखू येत नाही, कारण की त्यांचे चित्रपट हे जास्त काही निघलेले नाही आहेत. त्या कारणाने ते ओळखायचे म्हणलं तर कसं, तर घोणस ओळखायचं म्हणलं तर त्याची 3 ते 4 फुटापर्यंत हाईट असते. तर तो त्याची हाईट जेवढी तेवढी उडी पण खाण्याची चान्स असते. त्याच्यामुळे साप जरी बघितला घोणस तरी लांब थांबणार त्याच्यापासून. त्याची जेवढी हाईट येतो तेवढी लांब झेप पण खाऊ शकतो अंगावरती. अच्छा, म्हणजे वरती जिन्यावर वगैरे कोणी राहत असेल तरी सुद्धा वर तो जाऊ शकतो. जिन्यावर जाऊ शकतो. जो ऑलवेज तो खाली आहे, आपल्या समोर आहे, आपण त्याच्यापासून 3 फुटाच्या अंतरावर आहे, की तो गेस करून ऑब्झर्व करून अंगावर झेप पण खाऊ शकतो. रसल वायपर. अजून असे कोणते कोणते अजून सिम्पटम्स आहेत? रसल वायपरचा एक सेम सिस्टम आणि फुरसेचा एक, हे दोघांचे सेम सिस्टम आहेत, दोघांची सेम येते. तर हे दोघं पण याच्यामध्ये दोघांमध्ये पण हिमोटॉक्सिक आढळतं. फुरसे जास्त करून आपल्या ह्या साईडला तर भेटत नाही. शेतकऱ्यांना एकच सांगायचं उद्दिष्ट, ज्यावेळेस पाणी धरताना जातात पायात कंपल्सरी शूज असले पाहिजे. पाणी धरताना रात्रीचं कोणी वावरात जातं, कंपल्सरी शूज पाहिजे. काही शेतकरी असे आहेत की ते बिना चपलीचं पाणी वगैरे धरतात. ठीक आहे, साहजिक गोष्ट आहे, शूज नाही घालू शकत, कारण की पाण्यात तर शूज शकत कोणी घालत नाही. पण तरी पण एक त्यांच्या काळजीसाठी, कारण की वावराच्या साईडला ज्या ठिकाणी उंदीर, घोस असतात त्या ठिकाणी साप भरपूर आढळतात. त्या ठिकाणी त्यांचे भांडणं होतात, शिकार होती एकमेकांची, त्या ठिकाणी भरपूर आढळतात साप. बरं, अशा पद्धतीचे हे प्राणी आढळतात. मग आज सर्पमित्र म्हणून काम करत असताना कोणकोणत्या प्रजाती ह्या ठिकाणी आढळतात आणि कोणत्या प्रजातींचा ऱ्हास होताना दिसतो आणि कोणत्या प्रजाती सापांच्या खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत? तुमचं काय अनुभव आहे? शक्यतो रसल वायपरची प्रजाती खूप वाढते, कारण की महाराष्ट्रामध्ये त्या पिल्लाचं रेकॉर्ड आहे की जी एक फिमेल आहे रसल वायपर घोणस, कमीत कमी 135 पिल्लांना जीवनदान दिलेलं तिने आत्तापर्यंत. तिचं रेकॉर्ड आहे तेवढं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पिल्लं देण्याबाबतीत रसल वायपरचं आहे. श्रोते हो, आज आपला विषय सुरू आहे साप विषयक समज आणि गैरसमज, आणि आपल्याशी संवाद साधत आहेत सर्पमित्र डॉक्टर वैभव प्रभाकर जाधव.
हे पेशानं व्यवसायानं डॉक्टरसुद्धा आहेत आणि आपल्याला सापांच्या विषयी त्यांचा समज गैरसमज याविषयी अत्यंत चांगली माहिती सांगत आहेत. आणि आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी 90.8 FM हे रेडिओ केंद्र. तर जाधव साहेब, आपण आपली चर्चा सुरू होती की साप म्हटलं की अनेक प्रजातींचा ऱ्हास होताना दिसतोय किंवा काही प्रजातींची संख्या वाढताना दिसते आणि एक सर्पमित्र म्हणून गेल्या बऱ्याच वर्षाचा तुमचा अनुभव आहे. तर तुमचं काय मत आहे की कोणत्या प्रजाती सर्वसाधारण या भागामध्ये आढळतात आणि कोणत्या प्रजातींचा ऱ्हास होतोय? ज्या ठिकाणी डोंगराळ परिसर असतो त्या ठिकाणी बरेचसे करून शक्यतो आजगर, रसल वायपर हे बरेचसे साप आढळतात त्या ठिकाणी. कारण की डोंगराळ भागामध्ये हे जे साप आहेत ते तिकडे आढळतात. जर त्या ठिकाणी राहायला गेलं तर गोष्ट, तर काही ठिकाणी गारवा, पाण्याचं ठिकाण, की तस्कर असतात, वेगवेगळ्या प्रजाती साप आहेत. असं नाही की नुसते हे 4च विषारी साप हेच आढळतात का. तर त्यातच एक इंडियन रॅट स्नेक आहे, आपला शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जाणारा सगळ्यात भारी दिसणारा साप म्हणजे इंडियन रॅट स्नेक आहे. शेतकऱ्याचा त्याला मित्र बोललं जातं. शेतीमध्ये तो राहायचं कारण तर उंदीर, घूस, जेणेकरून पिकाची नासाडी करतात. तर इंडियन रॅट स्नेक त्यांना खातो, जेणेकरून शेतकऱ्याचा तो मित्र म्हणून ओळखला जाणार आहे इंडियन रॅट स्नेक. तर डोंगराळ भागात जेणेकरून आजगर व घोणस राहतात, कारण की डोंगराळ भागामध्येच त्यांची प्रजाती वाढते, त्यांना तिथं सुरक्षित अंतर वाटतं, त्या कारणाने ते तिथं राहतात भरपूर. ह्या प्रजाती जास्त दिसतात तिथे. आता शेतामध्ये आपण शेतकऱ्यांचं सांगत होता की शेतकऱ्यांनी शेतामध्ये दारी धरताना वगैरे पायामध्ये शूज घालणं किंवा हे अपेक्षित आहे. तर सर्वसाधारणपणे एकदा साप दिसला की मनामध्ये कुठेतरी भीती वाटते की हा विषारी आहे किंवा बिनविषारी आहे. तर हा विषारी साप आहे की बिनविषारी साप आहे, त्याच्या बाह्य स्वरूपावरून किंवा एक्सटर्नल सिम्पटमवरून कसं ओळखायचं? त्याच्यावरून ओळखायचं. जर साप तो 6 ते 7 फूट 8 फूटपर्यंत आहे तर समजून जायचं की हा इंडियन रॅट स्नेक आहे. तर रॅट स्नेक त्याच्या तोंडावरती त्रिकोणी तोंड असतं, त्याचं लांबलचक, शिवल्याप्रमाणे सुई दोऱ्याच्या प्रमाणे त्याच्या तोंडावर असतं, समजतो लगेच इंडियन रॅट स्नेक. तर त्याच ठिकाणी जर नाग असेल तर नाग हा असा सर्प आहे की समोर 10 लोक जरी उभे राहिले तो त्याचा फाना काढून उभा राहतो. तो ॲग्रेसिव्ह मोडमध्ये असतो. सापांमधला सगळ्यात ॲग्रेसिव्ह मोड म्हणजे नाग आहे. तर त्याचं सायंटिफिक नेम नाजा आहे. त्याला इंग्लिशमध्ये नागराज पण बोललं जातं त्याला सायन्समध्ये. तर तो भरपूर ठिकाणी, त्याला साहजिक गोष्ट त्याला ओळखतात लगेच लोक. तसं बाकीच्या सापांमध्ये आता इंडियन रॅट स्नेक आहे, ती धामण असते, ती बिनविषारी आहे, त्याच्यामुळे तिच्यापासून तो कोणाला माणसाला काही धोका नसतो. पण तरी पण माणसाची भीती की हा विषारी आहे की बिनविषारी आहे. धामण कशी ओळखायची? धामण सर एक तिची हाईट असते 7-8 फुटापर्यंतची हाईट असते, लांबलचक असते, पिवळसर ब्लॅक कलर असतो त्याचा, लांबलचक असते भरपूर, ती सोपी असते ओळखायला. तिला सगळ्यात सापांमधला स्पीड तर तिलाच आहे. अच्छा, त्याच्यामुळे तिचं काही क्षणात तुम्हाला सर्प दिसला तर ती धामण आहे म्हणून करायला हरकत नाही. आणि मग आज नाग तुम्ही म्हणताय की फणा काढल्यानंतर कोब्रा हा ओळखायला येतो, पण घोणसची सगळ्यात जास्त भीती आणि अतिशय प्राणघातक अशी विषारी असं घोणस आपण सांगता आहात. घोणस कशी ओळखायची? घोणस अशी ओळखायची की त्याची हाईट मॅक्झिमम 3-4-5 फुटापर्यंत त्याची हाईट जाते. आणि जर त्याला कोणापासून काही धोका जर वाटला तर सेम कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो तो. जसा प्रमाणे आपल्या घरात कुकरचा शिट्टी असते त्याप्रमाणे त्याचा आवाज निघतो. तर तो ब्राऊन कलरचा असतो, तर त्याच्यावर चेनचे लॉकेट टाईप पॉईंट असतात त्याला. हां, सलग अशी चेनचे लॉकेट जे असतात तसे त्याला पॉईंट असतात, जेणेकरून त्रिकोणी तोंड आणि कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो. आणि कधी सर्वसाधारण हे बाहेर पडतात? दिवसा असतात की रात्री की संध्याकाळी? हे शक्यतो ज्या वेळेस गरमाट वातावरण होतं त्या कारणाने त्यांच्या बिळातनं म्हणा, ज्या ठिकाणी ते राहतात तिथनं बाहेर पडतात, जेणेकरून त्यांना मानवी वस्ताकडे येऊन ऊब मिळाली पाहिजे. ते उभीच्या कारणामुळे ते साईडला येऊन थांबतात, जेणेकरून त्यांना तिथं बरं वाटतं. कारण की सापांना पण गरम तर खूप त्यांचे पण हीट असते, कारण की जेवढी वरती हीट नसते तेवढी जमिनीमध्ये हीट असते, त्या हीट कारणाने ते बाहेर येतात. आणि आजकाल जर बघितलं तर नाग किंवा कोबऱ्याचं प्रमाण कमी दिसते लोकांना आणि घोणसचं प्रमाण जास्त होताना दिसते. घोणसचं प्रमाण असं आहे की प्रजाती त्यांची पिल्लाचं रेकॉर्ड जास्त आहे. तसे नाग वगैरे अंडे देतात, तसं घोणस ही डायरेक्ट पिल्लांना जन्म देते. किती नाग अंडे देतात? नाग तर मॅक्झिमम 12-24 अंडे देतात नाग. तसं घोणस पिल्लांना देते. तर पिल्लं तिचे मॅक्झिमम 50 पण असू शकतात, 40 पण असू शकतात. तसं महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड आहे 135 पिल्लांचं, तर घोणसचं फिमेलचं रेकॉर्ड आहे तेवढं. अच्छा, ज्या भागामध्ये घोणस असेल ज्या ठिकाणी भरपूर इतक्या पिल्लांना जन्म देत असल्यामुळे घोणसचं प्रमाण जास्त प्रमाण घोणसचं. खरं आहे श्रोते हो, जर आपल्या भागामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये अशा पद्धतीचे जर सर्प आढळले आपल्याला तर काही घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण डॉक्टर वैभव प्रभाकर जाधव सारखे सर्पमित्र आपल्याला दिसत आहेत आणि निश्चितपणे अशा पद्धतीची जर परिस्थिती आपल्या जवळ असेल तर निश्चित आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि सर्पमित्रांना त्या ठिकाणी आपल्या मदतीला आपण बोलू शकता. मी आपल्याला डॉक्टर वैभव प्रभाकर जाधव या सर्पमित्रांचा संपर्क क्रमांक आपल्याला देत
येत आहे 7887340834. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो 7887340834. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्याविषयीची माहिती त्यांच्याशी जाणून घेऊ शकता, किंवा आपल्याकडे आलेलं हे संकट असेल, असं सर्प दिसला असेल तर अशा पद्धतीचे सर्प पकडून नेण्याची सुविधा देखील त्यांच्याकडे आहे. त्यानंतर जाधवसाहेब, खऱ्या अर्थानं सर्पमित्र म्हणून आपण काम करत असताना तर बघितलं तर सापाचा विषय आपण सगळं सांगितलं, प्रजाती सांगितल्या, साप विषारी आहे की बिनविषारी कसा ओळखावा या पद्धतीचं सांगितलेलं आहे. जर एखादा असा साप दिसलाच आपल्याला तर सर्पमित्र म्हणून कसं काम करता तुम्ही? काय केलं पाहिजे आपल्याला? या संपर्क क्रमांक दिला, या संपर्क क्रमांकावरती लोक कसे फोन करतात? तुमचा अनुभव काय आहे? कशा पद्धतीने? साप जर बघितला, जर कोणी समजा घरात आहे साप, तर त्याच्यापासून लांबच थांबणे. ॲक्च्युली तुम्हाला पण माहीत ना, आपण भरपूर सांगितले की विषारी कोणता बिनविषारी कोणता, पण काही वेळेस त्या ठिकाणी आता भरपूर साप असे आहेत की 2-2 साप सारखे दिसतात, त्याच्यामध्येच काही विषारी साप पण असतात. त्या सापापासून लांबच थांबणे, जवळच्या सर्पमित्राला कॉन्टॅक्ट करणे, बोलून घेणे तात्काळ, व तो साप पकडून घेऊन जाईल. अच्छा, अशा पद्धतीने सर्पमित्र नेमकं कसं करतात? हे साप पकडतात, त्यानंतर पुढे काय असते, कशी प्रोसिजर असते? सर्पमित्र आता शक्यतो अंतरावर डिपेंड आहे, त्यांच्या अंतरावर. ठीक आहे, त्यांचा पण थोडाफार, आता काही सगळेच माझ्यासारखे जॉब सारखे नाच, काही जण असे पण असतात, हातावरचे पण असतात. ठीक आहे, मग ते पेट्रोल पाण्यापुरते थोडाफार खर्च घेतात. शक्यतो आम्ही आत्तापर्यंत कोणी काही घेतलेला नाही आहे, पण बाकीचे घेतात सर्पमित्र. 200 म्हणा, 100 म्हणा, पेट्रोल पुरते घेतात, फक्त पेट्रोलचा चार्ज त्यांचा, जेणेकरून त्यांना तो साप पकडून पुढं फॉरेस्टमध्ये पण रिलीज करायचा आहे, की फॉरेस्ट त्यांच्या अंतरावरून किती लांब आहे काय, हे जे सर्पमित्र जिकडचे त्यांनाच माहीत असतं. अशा पद्धतीने सर्पमित्रांचं काम चालूच. मग एखाद्या वेळा जर सर्प असा आहे आणि चुकून त्याच्यावरती पाय पडला आणि सर्पानं जर दंश केला, मग त्यावेळेला माहीत नसतं की आपल्याला हा विषारी आहे की बिनविषारी आहे, अशा वेळी कोणती काळजी घेणं गरजेचे? अशा वेळेस एकच ग्रामीण रुग्णालय, जर साप पकडून जर नेला तर ऑलवेज बेस्ट ऑप्शन असतं, की जेणेकरून जे डॉक्टर आहेत तिथलचे त्यांना त्याचा पुढचा विलाज करायला माहिती मिळते की साप कोणता चावलाय, काय चावलाय. त्या कारणाने सर्पमित्राच्या मतीनं जो तो साप आहे, साप पकडून सुद्धा त्या पेशंट बरोबर जरी नगरला घेऊन गेले सिव्हिल हॉस्पिटलला, ग्रामीण रुग्णालयाच अँटीव्हेनम भेटतं, दुसरं कुठंही नाही. काही लोक बोलतात की झाडफूक, तंत्र मंत्र, तसं काहीच नसतं. आत्तापर्यंत बरेचसे लोक आहेत जे सर्पमित्र साप चावून बाईट झालेले, एक्सपायर झालेले, जेणेकरून सरकारकडून अँटीव्हेनम अवेलेबल होत नाही, प्रत्येक गोष्टी अवेलेबल होत नाही. भरपूर महिला एक्सपायर झाले. असं नाही की कोणी फक्त माणसंच मरतात, सर्पमित्र मरत नाही, सर्पमित्र पण भरपूर एक्सपायर झालेले आहेत. आमच्या अनेक शेतकरी बंधू शेतात काम करत असताना असे प्रसंग ओढावलेले दिसत आहेत. साप आहे, सर्पमित्राला बोलवेपर्यंतचा वेळ आणि सर्पानं दंश केलेला आहे, दवाखान्यापर्यंत जाण्याचा वेळ, याच्या आधी प्राथमिक उपचार असा की साप बाईट झालाय की जो ब्लड जातंय, की काही लोक, जुन्या लोक सांगतात की बांधून टाका, असं करा, तर बांधून टाकायचं नाही, ब्लड जातंय तर जाऊ द्यायचं, जेणेकरून जेवढं ब्लड बाहेर जाईल त्याचं जेवढं ते पॉयझन आहे तेवढं ते पण त्याच्यानुसार बाहेर जातं. त्याच्यामुळे शक्यतो बांधायचं तर नाही, तात्काळ ग्रामीण रुग्णालय गाठवायचं. अच्छा, अशा पद्धतीने सुविधा करणं. पण कधी कधी सर्पमित्र म्हणून काम करणारे आमचे सर्पमित्र यांना देखील सर्पदंश होताना दिसतोय भरपूर. या दृष्टीने आपला काय सल्ला राहील? काही सर्पमित्र असे आहेत की सध्या आता व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी इंस्टावर वगैरे स्टंटबाजी करतात. थोडक्यात सांगायचं उदाहरण केलं तर स्टंटबाजी करतात, की जेणेकरून स्टंटबाजी करताच बाईट होतात आणि ते एक्सपायर होतात. तर शक्यतो करतायत काम तर करू द्या, पण स्टंटबाजी वगैरे नको आहे सर्पमित्राची. निश्चितच श्रोतेहो, खऱ्या अर्थानं सर्पमित्र डॉक्टर वैभव प्रभाकर जाधव हे RMO म्हणून देखील काम करत आहेत. वैद्यकीय पेशामध्ये डॉक्टरची त्यांनी BHMSची डिग्री घेतलेली आहे आणि अपेक्स हॉस्पिटल, इम्पल्स आणि नोबेल हॉस्पिटल या ठिकाणी देखील ते RMO म्हणून प्रभावीपणे त्यांनी कार्य केलेलं आहे. कोविडच्या काळामध्ये अनेक ठिकाणी जवळजवळ विद्यापीठाच्याच एका परिसरातून 2000 ते 3000 साप त्यांनी पकडून फॉरेस्ट खात्याच्या मदतीने त्यांना जीवदान देण्याचं इतकं चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि सर्वत्र ते जनजागृतीचं कामसुद्धा करत असतात. मग सर्वसाधारणपणे शालेय विद्यार्थ्यांच्यामध्ये जर जनजागृती केली तर घरापर्यंत हा सगळा मेसेज जातो. साप कोणता आहे, विषारी आहे, कसा आहे, त्याचे समज गैरसमज, या दृष्टीने काही शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्ही जनजागृती कार्यक्रम राबवलेत? भरपूर राबवले. विद्यापीठ शाळेत मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत पण मी प्रोग्राम केलेले आहेत. तर भरपूर शाळेचे कॉल येतात, कॉलसाठी वगैरे प्रोग्राम वगैरे करण्यासाठी. आम्ही कॉल पण करतो अटेंड, असं काही नाही की कॉल नाही करत. कोणत्या पण शाळेचा कॉल आला की आम्ही कॉल अटेंड करतो आणि परत त्या ठिकाणी पूर्ण माहिती योग्य देऊन फ्लेक्स वगैरे पूर्ण सापांचं चित्र दाखवून त्यांना साप दाखवायला शक्यतो परमिशन तर नाहीच आहेत, सरकारची परमिशन नसते साप दाखवायला. मग आपण फ्लेक्सवर वगैरे कार्यक्रम घेतो, व्यवस्थित मार्गदर्शित करतो की कोणता साप चावतो, कोणता साप चावल्याने काय होतं, सगळं जे मुलांना, कारण की शक्यतो शाळेमध्ये भरपूर असतात झाडं वगैरे, झुडपं भरपूर असतात, त्या ठिकाणी चावण्याचे चान्सेस भरपूर असतात. तर शाळेमध्ये एरिया कोणता आहे, डिपेंड कशावर येतं आहे, शाळेचा स्पॉट कसा आहे, त्या ठिकाणी तिथं साप कोणता आढळेल
हे आपण व्यवस्थित मार्गदर्शन करतो त्या ठिकाणी जाऊन. अच्छा. आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आपण जनजागृतीचं हो, काम yes. लोकांच्यापर्यंत पोहोचवतं. सर्वसाधारण साप दिसला की लोकांना थोडंसं असं वाटतं की नाग असेल, कोबरा असेल तर याला कुठेतरी दगड मारला, शालेय विद्यार्थी खेळत असताना वगैरे दगड मारला तर तो साप डूग धरला जातो किंवा परत आपल्याकडं आपल्या सुगावाकडं आपल्या घरी येतो, असे एक विद्यार्थी दशेत असताना एक समज असते. अनेक विद्यार्थी तुम्हाला ऐकत आहेत, या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी काय आपला सल्ला असेल? सर, हे सगळं पिक्चरच्या माध्यमातून घडत आलेलं आहे. बरं. की पिक्चरमध्ये जसं दाखवलं आहे की नागाला मारलं नागिन बदला घेते, ॲक्च्युली तसं काही नसतं. जनरलमध्ये सांगायला गेलं तसं काहीच नसतं. नाग पहिली गोष्ट त्याला एकतर फक्त डोळे आणि नाक असतात, कान तर नसतातच सापांना. कोणत्याच सापाला कान नसतात. त्यांना ऐकायला जात नाही, पण ते सेन्सिटिव्ह चेक करतात की त्याचं शिकार कुठं आहे, त्याचं भक्ष्य कुठं आहे. ते फक्त त्याचं टेम्परेचरवर चेक करतं की मला कुठं भक्ष्य आहे, आता मला कुठं शिकार आहे, ते त्याच्यावर चेक करतं. असं नाही की सापाला तुम्ही दगड मारला आहे तो साप रात्री तुमच्या घरी येणार, तसं काहीच नसतं सर. बरोबर. आणि एखादा साप सर्पमित्राने साप पकडलेला आहे त्याच्या हातात असतं का, आणि त्यावेळेला बघ्यांची भूमिका खूप जमलेली असते. त्यावेळेला दुसऱ्यालाही वाटते की आपण देखील हातात साप घ्यावा, त्याचा फोटो काढावा, पण असं करत असताना काय गल्लत होऊ शकते किंवा काय भीती? कसं असं सर, साप माणसाचं टेम्परेचर चेक करतो. ज्या ठिकाणी सर्पमित्र सापाला पकडतो आणि जर विदाऊट अदर कास्ट जर कोणी पकडलं ते साप तर व्हायब्रेशन होतं, हार्टबीट वाढते, थोडंफार ब्लड प्रेशर हाय होतो. जो नवीन कोणी पकडतोय तो सापाला पण समजतं की यार हे कोणतरी वेगळंच आलं आहे मला पकडायला, ह्याचं काय वाटत नाही. मग तो नवीन मग तडफड करतो आणि बाईट करायला तो चान्सेस घेत चालतो. तसं एखाद्या सर्पमित्राच्या हातात तो बाईट पण नाही करत, शांत बसून जातो साप. मग कोणता पण असो, तो नाग असो, फुरसे असो. अनेक लोकांना सर्पमित्र होण्याची इच्छा असते, मग यासाठी काही प्रशिक्षण संस्था किंवा कुठं असं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वगैरे आहेत? प्रशिक्षण संस्था पण आहे आणि मी पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये पण ट्रेन करतो. की असं नाही की आपण कुठल्या प्रकार चार्ज वगैरे काही नाही, फक्त तेवढा वेळ त्यांना भेटला पाहिजे, जेणेकरून आपण कॉलला त्याला आपल्यासोबत घेऊन जाणार, तिथं कॉलला सांगणार कसा साप आहे काय. लगेच तर आपण शक्यतो हातात देणार नाही, काय नाही. आधी ट्रेन पूर्ण सापांची माहिती, वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे साप असतात, ती पूर्ण आपण त्यांना माहिती देणार, मग तिथून पुढे ट्रेन होण्यासाठी तयारी. आणि काय अशा शासकीय संस्था देखील आहेत प्रशिक्षण? भरपूर संस्था आहेत नगरमध्ये, पुण्यामध्ये. आमची महाराष्ट्र वन्यजीव प्राणी संस्था मोठी संस्था आहे. आणि मग हे सर्पमित्रांचं कधी कधी इतकं स्वतःच्या जीवावरती उदार होऊन आपण सर्प पकडता, लोकांचं संरक्षण करत असताना सर्पमित्रांचं देखील संरक्षण होणं अपेक्षित आहे, याच्यासाठी काय सुविधा आहे? सरकारने अजूनपर्यंत एका पण सर्पमित्राला कोणती काही योजना दिलेली नाही आहे. ज्या ॲक्च्युली जी आमची संस्था आहे, आम्ही आमच्या मार्गदर्शनाखालीच ती संस्था राबवतो. सगळे आम्ही आमच्या याच्यानं सगळ्या मुलांची जे सर्पमित्र प्रत्येक तालुक्याचे असते, आमचा पूर्ण मोठा ग्रुप आहे, कमीत कमी 2000 जणांचा ग्रुप आहे आमचा तो. त्या ग्रुपवर आम्ही मग विमा वगैरे जे सर्पमित्र प्रत्येक तालुक्यानुसार त्यांचे एकेकाचे आम्ही विमा उतरवलेले, जेणेकरून जरी बाईट जाऊन तो एक्सपायर झाला की त्याच्यामुळे त्याच्या घरच्यांना मदत होईल आर्थिक, त्या कारणाने आम्ही सगळ्यांचे विमा उतरवलेले आहेत. अच्छा. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य वन्यप्राणी आणि सर्प संरक्षक ग्रुप अशा पद्धतीचा हा गट आहे, आणि या माध्यमातून अनेक सर्पमित्र जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या संदर्भात त्यांच्या संरक्षणाची सुविधा या महाराष्ट्र राज्य वन्यप्राणी आणि सर्प संरक्षक ग्रुपच्या माध्यमातून घेतल्या जातात. एक सर्पमित्र म्हणून देखील आपलं काम आहे जाधव साहेब, पण त्याचबरोबर एक वन्यजीव प्राणीसुद्धा आज बघितलं तर सगळीकडे बिबट्यांची धास्ती सगळीकडे दिसते, किंवा ऊद मांजरला देखील खूप लोक घाबरताना दिसतात. या दृष्टीनं ह्या वन्यजीव प्राण्यांच्या संदर्भात सुद्धा आपलं काय काम आहे? हो सर, आम्ही ते पण रेस्क्यू करतो. की ज्या ठिकाणी आता फॉरेस्टमध्ये ॲक्च्युली टीम कमी आहे आपल्या राहुरीमध्ये, त्या कारणाने आम्ही त्यांना सर्पमित्र जे आम्ही 4-5 सर्पमित्र आहे ते आर्थिक मदत म्हणून जातो, की जेणेकरून त्यांना आमचा काहीतरी मोलाचा वाटा भेटेल. त्या मदतीला मग बिबट्या असो, ऊद मांजर असो, रान मांजर असो, आम्ही ते पण रेस्क्यू करतो, विहिरीत पडलेला असो. बरं. मग खऱ्या अर्थानं वन खात्याच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी होतात, ते आम्हाला सॅक्रिफाईस करतात, तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. अगदी वन खात्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की अशा पद्धतीचे सर्पमित्र किंवा वन्यजीव प्राणीमित्र आपल्या मदतीला येऊन समाजाचं खऱ्या अर्थानं एक स्वास्थ्य राखण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना अनेक श्रोते ऑनलाईनच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ऐकत आहेत, जगभरातील श्रोते तुम्हाला ऐकत आहेत. या सगळ्यांच्यासाठी आपला काय महत्त्वाचा सल्ला असेल सापाच्या दृष्टीनं? कारण प्रत्येकाला वाटते की साप दिसला की नको दुश्मनी, काठी घ्यायचं आणि लगेच त्याला मारून टाकायचं, अशा पद्धतीची मानसिकता होताना कुठेतरी दिसते. या दृष्टीनं एकीकडे शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सापाला ओळखलं जातं आणि एकीकडे सापांची अशा मोठ्या प्रमाणावरती हत्यासुद्धा केली जाते. या दृष्टिकोनातून एक सर्पमित्र आणि एक डॉक्टर या नात्यानं तुम्ही काय कसे बघताय? पहिली मेन गोष्ट, सापापासून माणसाला कोणत्याही दोघांनी विनाकारण तो कधी कोणाला चावत नाही. मेन साहजिक गोष्ट, ज्यावेळेस तुमचा त्याच्यावर पाय पडेल की त्याला जर तुमच्यापासून काही धोका वाटला तर तो साप बाईट करतो, नाही तर साहजिक कोणताही साप बळच विनाकारण कधीच चावत नाही. आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे महाराष्ट्रामध्ये, बळच साप कोणताच चावलेला नाही. ज्यावेळेस तुम्ही त्याची छेड काढताल,
ज्यावेळेस दगड फेकून मारतात, काठी घेऊन जवळ जाल, त्यावेळेसच तो धावतो साप, त्यावेळेस तो चावा घेतो. आणि चावा घेतल्यानंतर पण पॉयझन सोडायचं का नाही सोडायचं हे त्याच्यावर डिपेंड आहे. काही आत्तापर्यंत जेवढे वाचलेले आहेत, ज्यांना बाईट झाला आहे, वाचलेत ते, तर समजून जा की सापाने पॉयझन नाही, नॉर्मली बाईट केलेला आहे फक्त त्याला. आणि जेवढे एक्सपायर झालेत तर समजून जा की बाईट केला आहे, पॉयझन पण सोडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात स्मॉल साप म्हणजे जे बेबी असतात, आता नागाचं पिल्लू, घोणचं पिल्लू, जसं आपण समजतो की छोटे मुलं, आपण जर छोट्या मुलांना सांगितलं की दगड मारू नको रे, तरी ते दगड मारणारच. तसं बारकाल्या सापांचं आहे की त्यांना कळत नाही विष किती सोडायचं, काय सोडायचं. छोटाले सापांना ते जास्त सोडून देतात. त्या कारणाने सगळ्यात धोकादायक छोटाले साप असतात. मोठाले सापापेक्षा छोटाले साप जास्त धोकादायक असतात माणसांपासून. निश्चितच. खऱ्या अर्थानं डॉक्टर वैभव जाधव, आपण बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्याशी संवाद साधत आहात आणि इतक्या वर्षाचा आपला सर्पमित्र म्हणून अनुभव आहे. 2 ते 3 हजार साप आपण पकडलेत, सोडलेत. हे सगळं करत असताना एखादा चांगला सुखद अनुभव तुम्हाला असा आलेला एखादा सांगता येईल? तसं अजून लाईफमध्ये तसं काहीच नाही, अजून तसं काहीच नाही. एखादा साप बघितला आहे, एखादा जखमी अवस्थेत पडलेला आहे आणि त्याला तुम्ही रिपेअर केलंय, सोडलेलं आहे आणि आपल्या मनाला खूप छान आनंद वाटतो. ॲक्च्युली एकच इंडियन रॉक पायथन होता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, आपले कुलगुरू साहेबांच्या घराच्या पाठीमागे निघाला होता. ज्या ठिकाणी तो बिळात गेला तर आम्ही JCB बोलावला होता. JCBने उकरायचं काम चालू होतं की JCBची नांगी त्याला लागली, तिचा झाली त्याला मोठी खूप. त्याला आम्ही राहुरीत नेला, ग्रामीण रुग्णालयात, तिथं व्यवस्थित उपचार केला. त्याला आम्ही 2-1 महिने सांभाळलं, त्याला व्यवस्थित तयार केला एकदम, मग त्याला आम्ही फॉरेस्टमध्ये रिलीज केला. हा म्हणजे एक आयुष्यातला एक मोलाचा वाटा होता आमच्या आयुष्यातला. अक्षरशः तेव्हा आमच्या डोळ्यातच पाणी आलेलं की त्याला एवढं लागलं आहे बघून. आमची चूक होती, शक्यतो JCBत लावायला नव्हता पाहिजे ना आम्ही, पण शेवटी आता गेला होता तो कुलगुरू साहेबांनी तिथं, त्या कारणाने. आणि हे सगळं करत असताना मग यासाठी पाठबळ, एवढी शक्ती, एनर्जी, एवढं काम सोडून धावत पळत जायचं? सगळ्या मुलांचं, जे मी मुलं ट्रेन केलेत, जे मी आत्ता 10-15 मुलं ट्रेन केलेत, त्यांचा मला फार वाटा आहे याच्यात. कारण की ॲक्च्युली जरी मी ड्युटीला वगैरे जरी असलो तरी रात्रीचा 2-2, 3-3ला कॉल निघतो विद्यापीठमधून, सिक्युरिटी कॉल करतात, सर इथं साप निघला आहे, तर ते मुलं 5 ते 10 मिनटात तिथं जातात. आणि असं नाही की ऑलमोस्ट फक्त विद्यापीठसाठीच नाही, तर राहुरी तालुक्यात कुठेही निघू द्या, पण आम्ही कोपरगावपर्यंत कॉलला गेलेलो आहे, जेणेकरून घरात जा असलं तर आम्ही कुठं पण जायला तयार आहे. कसला चार्ज नका देऊ, फक्त मारू नका सापांना. घरात जा असेल तर किती पण लांब असू द्या, आम्ही कुठं पण यायला तयार आहे. घरात असू द्या, विहिरीत असू द्या, शेत तलावात असू द्या, कुठं पण यायला तयार आहेत. फक्त सापांना मारलं नाही पाहिजे. निश्चितच एक सापांच्या व्यती एक आत्मीयता, एक संवेदनशीलता ही डॉक्टर वैभव प्रभाकर जाधव यांच्याकडे आहे. पेशाने वैद्यकीय डॉक्टर आहेत, माणसांचे डॉक्टर आहेत, पण जनावरांच्यासाठी किंवा सापांच्यासाठी सुद्धा इतकी आत्मीयता, इतकी संवेदनशीलता त्यांच्या बोलण्यातून जाणवत असते. शेवटी अगदी जात असताना, विषयाच्या शेवटाकडे जात असताना, जर काय एखाद्या ठिकाणी साप आढळला तर पुन्हा एकदा तुमचा संपर्क क्रमांक कुठं करायचा, तुम्हाला कधी संपर्क करायचा आणि काय सल्ला नेमका महत्त्वाचा तुम्हाला द्यायचा आहे, काय सांगता येईल? जर साप कुठे निघाला आहे तर तुम्ही नंबर तर दिलेला आहे, तुम्ही त्यावरती फोन करा. साप घरात एक आजूबाजूला आहे, कुठं आहे, सापापासून शक्यतो एक 4-5 मीटर लांबच थांबा, तो कोणता पण साप असो. जर कॉल केला जर आम्हाला जवळपास असेल तर आम्हाला 10-15 मिनटं लागतातच येण्यासाठी. जरी लांब जरी असेल तरी पण आम्ही येण्याचे चान्सेस खूप फास्ट करून, गाड्या पण रेसर आहेत आमच्या, त्यासाठी गाड्या पण रेसर बाईकच ठेवतो. त्या कारणाने लवकरात लवकरच येऊ आम्ही कॉलला. फक्त सापांना मारू नका एवढा सांगायचा उद्देश आहे आमचा. अगदीच. निश्चित श्रोते हो, खऱ्या अर्थानं तरुणांची विधायक कार्यासाठीची शक्ती वापरणं, त्यातूनच राष्ट्रनिर्मिती उभा करणं हे कुठल्याही देशाचं एक उद्दिष्ट असतं. आणि याचाच भाग होऊन ही आजची तरुण मुलं एक सर्पमित्र म्हणून अतिशय पर्यावरणाला पूरक अशा पद्धतीचं काम करताना दिसत आहेत. आणि या माध्यमातून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे अनेक विद्यार्थी असतील, अनेक शिक्षक असतील, अनेक शेतकरी असतील, पालक असतील, सुज्ञ व्यक्ती असतील, तर निश्चितपणे आपण डॉक्टर वैभव प्रभाकर जाधव हे सर्पमित्र आहेत. यांना आपल्या महाविद्यालयामध्ये, आपल्या शाळेमध्ये बोलून तिथल्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन करावं, समाज जागृती करावी, जनजागृती करावी, जेणेकरून सापांच्या विषयी असणारा समज आणि गैरसमज त्या माध्यमातून निघून जाईल. अगदी आपल्या हाकेच्या अंतरावरती सतत आपल्यासाठी उपलब्ध असणारे ते आहेत. त्यासाठी मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक देतो, 78 87 34 08 34. पुन्हा एकदा नंबर करतो, 7887 340834. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि आपल्या ठिकाणी ज्या काही संस्था असतील, आपल्या काही सहकारी सोसायटी असतील, अशा लोकांचा ग्रुप असेल, महिला भगिनींचा ग्रुप असेल, तर अनेक
कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेत असताना असाही कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित करावा आणि सापाविषयीची समज आणि गैरसमज त्यांच्याकडनं जाणून घेतल्यास निश्चितपणे आपल्या जीवाला भीती राहणार नाही आणि त्या वन्यजीवाला देखील भीती राहणार नाही. अशा पद्धतीचं काम या माध्यमातून करण्याचा हा प्रामाणिक उद्देश आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनी 90.8 FM आम्ही करताना दिसतोय. त्यांचा आवाज सर्पमित्र डॉक्टर वैभव प्रभाकर जाधव यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत करत आहोत. आणि त्यांनी केलेलं जे अपील आहे की सापांना कृपा करून मारू नका, आम्ही तुमच्या मदतीसाठी कधी आहे आम्हाला फोन करा, हे त्याने केलेलं आव्हान आपण निश्चितपणे ऐकाल आणि या माध्यमातून द्याल. डॉक्टर वैभव जाधव, आपण बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांशी संवाद साधत आहात. अनेक श्रोते तुम्हाला ऐकत आहेत. या सर्व श्रोत्यांच्या वतीनं ऑनलाईनमधनंच्या माध्यमातून यूट्यूब आणि व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते असतील, त्याचबरोबर 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे श्रोते, या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या श्रोत्यांशी संवाद साधलात, त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. श्रोते हो, साप समज गैरसमज याविषयी सर्पमित्र डॉक्टर वैभव प्रभाकर जाधव यांनी दिलेली माहिती ऐकलीत. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका. ऐकत रहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. या ठिकाणी आपली थांबण्याची वेळ झाली आहे. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत आणि एका नवीन तज्ज्ञासोबत कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.